आज ना माझ्या मिस्टरांना जळगाव स्टाईलचे खानदेशी पद्धतीचे वांग्याचे भरीत खायचे होते. तर मग काय, चला तर मग बनवू ही रेसिपी. इथे 1 किलो वांगे घेतले मी भरताची. त्याला तेल लावून घ्यायचं. तेल लावून झाल्यानंतर गॅसवरती भाजायला ठेवले. हे खमंग भाजून झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं. नंतर पील काढून घ्यायचे. त्याच गॅसवरती आपल्याला मिरच्यासुद्धा भाजून घ्यायचे. त्या मिरचीचा आपल्याला ठेचा करायचे. त्यामध्ये लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर असा आपल्याला ठेचा करून घ्यायचे. इथे वांग्याची देठ मी काढून घेतले, क्लीन करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला एक थोडंसं फिरवून घ्यायचं. कढई ठेवायची. कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घ्यायचे. तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे. तळून झाल्यानंतर साईडमध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायची. हे काढून झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपल्याला बनवलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे. तो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदे टाकून घ्यायची. कांदे इथे मीडियम साईजची 3 मी घेतली आहे आणि त्याबरोबर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची. त्यामुळे आपल्या भरताला छान कलर येतो. आता हे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला हे भरीत टाकून घ्यायचे. भरीत टाकून झालं, परतवून झाल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पात टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून झाल्यानंतर मीडियम गॅसवरती 1-5 मिनटं होऊ द्यायचं. आता गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवून वाफवून घ्यायचं 15 मिनटाकरता. 15 मिनटं झालेले, ओपन करून बघतोय आपण. भरीत अगदी छान झालेले. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि तळलेली शेंगदाणे हे मिक्स करून घ्यायचं. चला तर मग आपलं जळगाव स्टाईलचं अगदी छान असं हे भरीत तयार झाले. आता हे भरीत तुम्ही पुरीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात. जळगावकरांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही हा बेत कधी बनवणार तेही मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.